पाहूयात पुढची बातमी। महायुतीमध्ये एकाच मतदारसंघात 4 उमेदवार आहेत आणि ते जिंकणारे उमेदवार आहेत असं विधान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलंय। तर मुख्यमंत्री प्रत्येकाशी चर्चा करतात, कोणालाही नाराज करत नाही असंही ते म्हणाले। त्यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये रणधुमाळी सुरू झाली, परंतु महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये जागा वाटपाकडून कुठेतरी घडतंय बिघडतंय अशी परिस्थिती आहे। मात्र शिवसेनेमध्ये किती जागा मिळतात शिवसेनेला आणि महायुतीमध्ये शिवसेनेचं कशा प्रकारे वर्चस्व आहे या संदर्भात जाणून घेऊ। आपल्यासोबत शिवसेना नेते आमदार संजय शिरसाट आहेत। ज्या ठिकाणी जिंकण्याची गॅरंटी असते ना त्या ठिकाणीच हे सगळे वाद होतात, स्पर्धक तयार होतात। अडचण अशी झालेली की प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभा वाईज मतदारसंघामध्ये 4-4, 5-5 उमेदवार आहेत। चांगले सर्वच असतात, त्यापैकी निवडणं थोडंसं अवघड जातं। म्हणून शिंदे साहेब अत्यंत शांतपणे संयमीपणे प्रत्येकाला बोलून प्रत्येकाशी चर्चा करून काय योग्य राहील, तुला काय वाटतं हे विचारून निर्णय घेतात। म्हणून ह्या सर्व निर्णय प्रक्रियेला थोडासा वेळ लागतो। एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो। एखादा उमेदवार जो असतो तो आणखीन प्रबळ दावेदार इतर पक्षाचा असतो आणि तो जेव्हा बाहेर निघतो त्या टायमाला त्याच्याबरोबर एक संघटन घेऊन निघत असतो। त्या संघटनाने आपलं असलेलं संघटन याचं जर आपण क्लब केलं तर ही ताकद वाढते आणि ताकद वाढण्यासाठी कोणत्याही पक्षात पहा, हा शिवसेनेता म्हणून नाही, राष्ट्रवादीत तसं आहे, भाजपमध्ये तसं आहे, उबाठा गटामध्ये सुद्धा तसंच आहे। हे प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्यावर आपला प्रयत्न असतो। म्हणून 1-2 इकडचा उमेदवार तिकडे किंवा तिकडचा उमेदवार तिकडे गेला तरी त्यावेळेला त्यांना ॲक्सेप्ट केलं जातं। आता काल जर तुम्ही पाहिलं असेल, एक आमदार काँग्रेसचा आमच्याकडे आला, आम्ही त्याला डायरेक्ट लोकसभेचा उमेदवार केला आहे। याचा अर्थ काय होतो की तिथलची आमची ताकद वाढली आणि त्याचं त्याच पद्धतीने स्वागत केलं गेलं। म्हणून याला असं गैर म्हणता येणार नाही, निवडणुकीमध्ये असे प्रकार हे होत असतात। कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।